नमस्कार प्रेक्षकांनो, आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीलाच इथे परत कालचंच ते प्रकरण चालू आहे। सुमित्राई जानकीला सारखं म्हणतायत की जानकी, तुला सौमित्र आणि अवंतिका या घरात राहायला हवेत, हे नको आहे, तू मुद्दामून असं वागलीस आणि त्यांना पाठवून दिलंस आणि मला हे आवडलेलं नाही आहे, तू दुटप्पीपणानं वागतीयेस, तुझं चुकतंय आणि हे सगळा प्रकार चालू आहे। तेवढ्यात ऐश्वर्या इथे येते आणि धावत धावत येते, अहो आई तुमची औषधांची वेळ झाली, मी तुम्हाला औषधं द्यायला आली आहे। आणि मग ती तिथल्याच गोळ्या उचलते आणि मग ती औषध देते आणि तिनं दिलेलं औषध घेतात, म्हणजे सुमित्राई तिनं दिलेलं औषध घेतात आणि औषध देताना ती काय करते, जानकीनं जो टेबलावर ग्लास ठेवलेला असतो टिपॉयवर त्याला धक्का मुद्दामून लावते आणि ते पाणी सांडते। आणि नंतर इकडे सुमित्राई सांगतात की इथून पुढे माझ्या औषधांची खाण्यापिण्याची जबाबदारी तू घेशील। आणि ऐश्वर्या ते पुसायला जात असते, तेवढ्यात त्या सांगतात की नको, जानकी ते पुसून घेईल। मग जानकीसुद्धा उठते, कापड घेऊन येते आणि ते पुसत असते। तेवढ्यात सुमित्राई रूममध्ये जातात आणि मग ऐश्वर्या आपली स्टाईलमध्ये खुर्चीवर बसते आणि म्हणते, काय माझ्याकडून कॉफीचा मग पडला होता तेव्हा तुम्ही मला सगळं पुसायला लावलं होतं ना, तर त्याचीही परतफेड, असं ती म्हणते। अगदी राणीसारखी बसली अशी खुर्चीवर आणि जरा ते नीट पुसा असं म्हणते आणि रूममध्ये जाते। आणि इकडे जानकीला मात्र फार वाईट वाटतंय आणि रात्री ती रूममध्ये आल्यानंतर ऋषिकेश इथे झोपलाय, पण ती इथे जागीच आहे आणि जो काही प्रकार घडला आहे त्याच्याबद्दल ती विचार करत बसली, ती रडत बसली आणि ती जागी आहे हे बघून ऋषिकेशसुद्धा उठून बसलाय, त्यानं लॅम्प लावलाय आणि तो म्हणतोय, तुलासुद्धा झोप येत नाही आहे ना, नानासाहेबांनी खूप मोठी जबाबदारी दिली आपल्यावर, तर ती आपल्याला नीट पार पाडावी लागेल। आणि जो काही प्रकार झाला होता तो जानकी ऋषिकेशला इथे सांगते आणि म्हणते की आज आईंच्या मनात माझ्याबद्दल अविश्वास निर्माण झाला आहे, माझ्याबद्दल विश्वास त्यांना वाटत नाही आहे, मी काय सांगेन ते त्यांना पटत नाही आहे आणि मी आत्ता त्यांना सत्य परिस्थिती सांगू पण शकत नाही, त्यांचे म्हणजे शारीरिक स्थिती तेवढी नाही आहे आणि ह्याच गोष्टीचा फायदा ऐश्वर्या उचलते आहे किंवा आपण बोलू शकत नाही आहे। आणि आज मला पहिल्यांदा ती आई नसून माझी सासू आहे असं वाटलं आहे आणि मी परत एकदा इथे अनाथ वाटतं आहे मला, असं ती एकदम अशी भावूक होती, रडतीये। आणि खरंच तिचं म्हणणं पण खरं आहे, इतके वर्ष ती त्यांच्याबरोबर आहे, त्यांच्याबरोबर प्रेमाने वागते आहे आणि खरंच म्हणजे इतका खोटेपणाचं नाटक केल्यानंतर ऐश्वर्या तिच्यामध्ये म्हणजे ऐश्वर्याने नाटक केल्यानंतर लगेच कसा काय बदल होऊ शकतो एखाद्या माणसामध्ये, याचं कोडच मला पडले। तुम्हाला हे पटतंय का सुमित्राईंचं वागणं, ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर इथे ऋषिकेश समजावतोय की मी आहे तुझ्यासोबत, आपण दोघांनी मिळून आहे त्या परिस्थितीला तोंड द्यायचं आहे आणि इथनं मार्ग काढायचा आहे। तर इकडे आता सकाळ उजाडली आणि सकाळी आईंसाठी चहा ठेवायला जानकी इथे आली आहे, चहा ठेवते ती, तर तिकडनं तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि विचारते काय करताय, तर ती म्हणते की आईंसाठी चहा ठेवते। तर ऐश्वर्या म्हणते की नाही, आईंनी मला चहा ठेवायला सांगितलं असं ती इथे सांगते। वा बाजूला पाहिजे तर तुम्ही आईंना विचारा, तर लगेच ती बाजूला पण होते असं आईने विचारा म्हटल्यानंतर। आणि मग लगेच इकडे ऐश्वर्या पुढे येते चहा करण्यासाठी आणि जानकी तिच्याकडे एकटक बघते। मग लगेच ऐश्वर्या म्हणते की तुम्ही असं एकटक का बघताय माझ्याकडे, तर जानकी म्हणते की वागत जरी चांगली नसलीस ना, की तू दिसतेस तरी खूप चांगली आणि हा जो हार घातलायस तो तुला नानाने दिला होता तो खूप छान दिसतोय। तर लगेच ऐश्वर्या पण म्हणते, अहो रणदिवेंची सून आहे ना मी, मग असं खानदानी वागायला नको का, असं म्हणून ती इथे बोलते तिला। आणि त्यामुळं मी असं खानदानी इथे वागणार, कारण मी रणदिवेंची सून शोभली पाहिजे, असं त्यांचं बोलणं चालू असतं। तेवढ्या तिथे गुलाब येतोय जानकीला हाक मारत की वहिनी चला, झाडांना काय झालंय ते बघा, चला लवकर, असं म्हणून तो तिला घेऊन जातोय। आणि इकडे ऐश्वर्याला दिसतंय की आता तिनं पातेलं नुसतं ठेवलंय गॅसवर, पण गॅस सुरूच केला नाही आहे। आणि हे सगळा प्रकार बघून आता ऐश्वर्याच्या डोक्यात नवीनच काहीतरी कुरापत झाले आणि ती एक प्लॅन करते आणि पातेलं ठेवलंय, खरं गॅसच चालू केलेला नाही आहे ह्या बाईनं आणि हिला आता कसा धडा शिकवते बघा असं म्हणते ती। आणि बघूया आता ती पुढे काय करते ते। तर इकडे ऐश्वर्या प्लॅन करते, तर इथे जानकी आली आहे, झाडं बघतीये आणि ऐश्वर्याच्या मनात आता शिजतंय काहीतरी, ते आपल्याला कळेल नेमकं ती काय करणार आहे ते। तर जानकी इथे झाड बघते, तर झाडाला पूर्णपणे बुरशी लागली आहे आणि आता ही बुरशी औषध टाकून पण गेली नाही आहे, त्यामुळं काय करायचं हा असा गुलाब तिला प्रश्न विचारतोय। आणि इथं जानकी एक मार्मिक वाक्य बोलतीये की बुरशी कुठल्याही प्रकारे म्हणजे कशालाही लागली तरी ती वाईटच, म्हणजे नात्याला लागली तरी ती वाईट आणि झाडाला लागली तरी वाईट, आणि त्याचा आपण वेळेवर जर उपयोग काहीतरी औषध केलं नाही तर ते झाड मरू शकतं, भंगू शकतं आणि तसंच नात्यांचं सुद्धा असं ती इथे म्हणते।
आणि इथे बघा प्रेक्षकांनो, आता ऐश्वर्याचा प्लॅन सुरू झाला आहे बरं का. ती काय करते तर पातेलं घेते जोरात आणि हातातनं टाकून देते खाली. आधी कोण येते का नाही ते बघते. म्हणजे कसं प्लॅन करायला बरं, असं पातेलं एकदम टाकून देते आणि आई गो म्हणून जोरात इथे ओरडते. आणि गुलाब आणि जानकी पण इथे दचकत आहेत की नेमकं काय झालं. ती दोघं पोचेपर्यंत तिकडे सुमित्राई धावत धावत ऐश्वर्याजवळ पोचलेत. अगं तुला काय झालं. तर आई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी चहा करायला गेले होते, पण जानकी वहिनींना पातेलं गॅसवर तसंच ठेवलं होतं आणि गॅस चालू ठेवला होता आणि गॅस इथे ती चालू ठेवते बरं का ऐश्वर्या, आणि त्यामुळे माझा हात भाजला असं म्हणून तिथे जोरात ओरडत असते आणि आई काय का म्हणत असते. आणि लगेच सुमित्राई म्हणतात ही जानकी ना, मी हिचं काय करू आता, ही अशी कशी वागेल. तर गुलाब पण इथे येतोय आणि लगेच सुमित्राई बिचारा त्याला पण ओरडतात की तुला इथे मी बोलवलंय का म्हणून. जी सुमित्राई सगळ्यांना प्रेमाने वागत होती ती आज गुलाबला सुद्धा इथे ओरडले आणि गुलाबला ती बाहेर पाठवून देते. आणि मग जानकीशी बोलते की तू असं का केलंस, गॅस चालू कशाला ठेवलास पातेलं गॅसवर ठेवून, आपण असं करत नाही माहिती आहे ना तुला. तर जानकी इथे सांगायचा प्रयत्न करत असते की अहो मी गॅस लावलाच नव्हता, पण सुमित्राई काही ऐकत नाही तिचं आणि म्हणतात की तिला भाजलंय बघ केवढं, तू असं कसं वागतेस वेंदळेपणाने. आणि ऐश्वर्या पण लगेच नाटक करते, दुखलं खूप भाजलं असं म्हणून ती ॲक्टिंग करत असते. आणि मग ती निघून गेल्यानंतर सुमित्राई जानकीला इथे ओरडतात आणि जानकीला सांगत असतात की तू असं का वागतेस, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती, तू दुटप्पीपणाने वागतेस. तर इकडे ऐश्वर्याचं काय वेगळंच चाललंय. मला पण आधी कळलं नाही का ती फेविकॉल का लावते ते. नंतर ती ना तिच्या डॅडाला फोन करते आणि डॅडाला सांगते की मला तुझी मदत हवी आहे, मी एक प्लॅन रचला आहे आणि तुला ना ॲक्टिंग करायचे. आता सयाजीरावांना राजकारण जन्मातच आहे त्यामुळे ते म्हणतात ॲक्टिंग, आजपर्यंत बराच वेळ केले मी ॲक्टिंग, लई वेळा केली, आता तुझ्यासाठी करतो मी ॲक्टिंग असं ते म्हणतात. आणि मग ऐश्वर्या त्यांना सगळा प्लॅन सांगते नेमकं काय काय करायचं आहे ते. आणि इकडे आपल्या न भाजलेल्या, म्हणजे तिला भाजलेलं नाही आहे बरं का, तिनं फेविकॉल लावून त्याच्यावर लिपस्टिक लावली आहे ना, हे नंतर कळलं मला की तिनं कसा डाव खेळला ते. आणि आता करत ती म्हणते की आता बघा नेमकं कसं मी कशी करते ते. तर इकडे झाला प्रकार जो काही सगळा आहे तो ऋषिकेशला जानकी इथे सांगते. ऋषिकेश बहुतेक आज घरातनंच काम करतोय बरं का, म्हणजे दोघं एकत्रच आहेत. आणि ती सगळं सांगते की असं असं झालं आणि आई माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाही आहेत, मी मुद्दामून ते केलं नाही आहे, म्हणजे मी गॅसवर पातेलं ठेवलंच नव्हतं, गॅस चालू केलाच नव्हता, पातेलं ठेवलं होतं खरं, पण हे सगळं असं ऐश्वर्याने केलं आहे. आणि आता ऋषिकेश ताडकन उठून जात असतो, आईंना मी सगळं सांगतो, सुमित्राईला मी सगळं सांगतो, पण जानकी त्याला थांबवते, ही योग्य वेळ नाही आहे म्हणते. इथे जानकी ऋषिकेशला कायम थांबवत आली आहे, आईंचा विचार करून ते थांबवत आली आहे, पण त्या सुमित्राईंना यांची काळजीच नाही पडलेली आहे. आणि त्या दोघांना असं वेगळंच वागत आहेत दोघांबद्दल. आणि जानकीला आता कळत आलं आहे, जाणीव होत आली की हे सगळं ऐश्वर्या मुद्दामून करते आणि आता ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं ते आपल्याला बघितलं पाहिजे, असं त्या दोघांचं इथे बोलणं चालू आहे. तर इकडे बघा प्रेक्षकांनो, सारंग आपल्या बायकोच्या प्रेमात वेडाच आहे. तर तो इथे त्यांचा हात घेऊन हातात बसला ऐश्वर्याचा आणि खूप भाजले, अहो मी फुंकर मारून देतो वगैरे म्हणत असतो. तर ऐश्वर्या नको नको ठीक आहे असं म्हणत असते. खूपच तिनं लाल लाल करून ठेवलं. आणि तेवढ्यात ना इकडे सुमित्राई आणि नानासाहेब दोघं पण येतात आणि खूप दुखतंय का गं, खूप भाजलाय का गं तुझा हात, बरा आहे का गं असं विचारतात त्या. आणि नानासाहेब इथे काय बोलत नाही आहेत, दोघांचं जे काही चाललंय ते बघतायत फक्त. सुमित्राई आत्ता इथे काही बोलत नाही आहेत, त्या पण बघतायत. आणि तेवढ्यात ना इकडे दारातनं नान्या म्हणून सयाजीरावांची हाक आली आहे. बघूया पुढच्या भागात काय होतंय ते, त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा.